हे महादेवाचं मंदिरातल्या तळातला भाग आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं. हे पूर्ण कातळात कोरलेली जागा आहे. 1 2 3 4 5 6 7 खांबावरती उभे असलेले मंदिर आणि खांब पण आहेत ते पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले आहेत. सो हाय फ्रेंड्स, तुमचं सगळं स्वागत आहे पुणे ब्लॉगमध्ये. सो गाईस, आज आम्ही जातोय एका किल्ल्याला एक्सप्लोर करायला. त्या किल्ल्याचं नाव त्रिकोणी किल्ला आहे. सो सकाळी वाजले 6:10 झाले. आता आम्हाला सध्या लेट पण झाले 10 मिनटं. सो आता आम्ही चाललोय. आम्ही श्रवण आणि काका म्हणजे आय मीन श्रवणचे पप्पा आहेत. सो आता आम्ही तिघं जाणार आहोत. पुढे आम्ही गाडी आहे आमची. सो चला मग आपण पुढे गेलं करू. आता लेट झालंय. तर गाईस, आता आपण बसलोय गाडीमध्ये. आता आपण निघालो पण नाही बघा. गाडी सुरू पण झाली. आता आपण सगळे बसलोय. सो चला आता फटाफट आता आपण जाणार पहिला त्रिकोणीगड, नंतर पुरीगडला. सो चला मग आपण नंतर भेटू थोड्या आता आपण घेतलं थोडासा ब्रेक. CNC भरायला थांबलो होतो गाडीमध्ये. सो आता आपण आलो कुठपर्यंत ते माहीत नाही मला. सो आपण आता उतरलो तर नाश्ता पण करून घेऊया. आणि मग ना गाईस, ते रायडर लोक जातात ना, अलग वाईब येते, एकदम नेक्स्ट लेवलची वाईब आहे. हे 2-3 गावासाठी गेलते, त्याचा आवाज म्हणजे नाद पुरा. सो गाईस बघू शकता तिथे बघा, पूर्ण इकडे व्ह्यू बघा तुम्ही. आणि काही तिथं कोणतरी हा पण रायडर पण थांबलेला आहे बघा. ती गाडी पण, ते कॅमेरा पण गाडी आहे, म्हणजे ती गाडी पण थांबलेली आहे इथं. सो आता आपण CNC वरूया, नाश्ता करूया, वापस जाऊया आपण आपली ट्रिप चालू करूया. सो गाईस, आता आपली आली आहे मिसळ खाऊया. आणि मग इथं चिमण्यांच्या आवाज गाडी असते इथं. मिसळ खाऊया आणि पटाट द्यायचं आपल्याला. सो गाईस, चला आपण भेटू नंतर नाश्ता करू. या बघ कोणते इन्ग्रेटर त्या गाईस, आपण नंतर भेटू. तो सायकल चालला सायकल बघ, मी चढवला तर आहे त्यांनी रायडर थकला. आवड आहे त्याची. अरे लाव की कडा NS अभिषेक लाव. हे बघ आवाज आगी भरले. संडे ना फुला मच्छर बायका काढतात. तो गाईस, आता पोचलेले म्हणजे गाड्याच्या आसपास पोचले. आता आम्ही मेरे टाइम पे क्यों जाते सब. हे कामं चालले बघा. घर नाही, विलाची कामं. तो आपण आता पोचलो 10 मिनटं. आपण तो चालला, दोन चालला गाडावर. JCB बघा. चढते एवढ्यावरती.
मी कॅमेरे फिरून काय ते झाडं बिड येतात. त्रिकोणा स्पोर्ट्स गाईस. आता आपण एंटर झालो आता गेट मधून. हा काय बोलतो? गेटच्या जायला घ्यायचं अर्धा वेळ. आपले सर मला नेहमी विचारतो की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर इथे एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो. ती बॅक साईड आहे. मध्ये एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. म्हणून मला शिक्षक पाहिजे. बस टाइम झालं गाईस गाड्यावर. आता आपण आलेलो आहे गाडाची इथे जवळच. सो आता आपण गाडी इथं पार्क केलेली. आता इथे टोकन फाडून आपण इथून जाऊ वरती. सो आम्हाला दाखवतो गड दाखवतो बघा. गाईस तो बघा गड. आता आपल्याला जायचंय चढायला. आता गाईस रस्ता बघा. 5 वाजता किल्ला बंद. 5 वाजता बंद केले जातात तिकडचे किल्ले. गाईचे आतापासून अशी दगडी बघून ना, 1 किल्ला नाही तर 2 किल्ले फिरणार आहोत. त्याच्यानंतर कोरीवगड. जर जास्तच झाला तर मी पार्ट 1 पार्ट 2 टाकायला हवा. यस. जास्त मी टाकणार नाही. पार्ट 1 मध्ये हा टाकल त्रिकोणी किल्ला आणि पार्ट 2 मध्ये कोरीवगड. सो तुम्ही अजून कुठले कुठले किल्ल्याला गेलात ते मला कमेंट करून सांगा. काय ना हा माझा फर्स्ट टाइम आहे किल्ल्याचा. मी ह्याच्या आधी कुठे गेलो नव्हतो किल्ल्यावर कोणत्यात. किल्ले पहा आणि किल्ले जगा गाईस. सो गाईस आता फक्त आम्हाला 5 मिनटं झाली ना आम्हाला. आणि आमच्या हालत खराब झाली बेकार. आत्ता बसूनच आम्ही आता जास्त पेशंट आहे ना अंगावर. ब्रेक करत जाणार आलो वाटतं बे. सो गाईस आता आम्ही अर्ध्याच पोचले वाटतं. काय अर्धा आलो श्रवण. अर्धा काय किल्ल्यावर आहे. सो गाईस माझ्यावर सीन झाला एक. सगळी पब्लिक गेली वरती आणि बॅग मी काढली होती जरा खाली फोटो काढण्यासाठी. सो ती बॅग खालीच राहिली. ते आता मी रिटर्न मारली एकटाच. सर्व बॅग घेऊन आलो आम्ही बघा. सगळी गेली पुढं पण आम्ही मागं राहिलो. माझा फेस जरा ब्लॅक येत असेल कारण की मला ऊन येतोय ना म्हणून. ऊन खूप आहे. येताना तुम्ही पाणी बॉटल नक्की आण सोबत. चला थांबलो आम्ही. बॅगच विसरला. मोबाईल पण विसरलो. मोबाईल हातात राहणार माझ्या. तो काय आता आम्ही आलो महादरवाजाजवळ. हा बघा समोर समोर आहे महादरवाजा. इथून एंट्री आहे ना. हा इथे बोलतो भट्टी होती भट्टी. काय बोलायचं देवळी आहे. सैनिक लोकांना थांबायला लागणार. भूक
एवढंच आहे तुझी खराब आहे तुझी गाडी ना झाली आज असेल. जाणार नाही ते. चल शेव कंटिन्यू करू आपण. पुढे आवक साला ऐसा क्या काम करूं जो लोग मुझे पैसा दें। पुढे आलं आपण तुळजाभवानी माता मंदिर. हो मंदिर तलाव आहे इथं. चालत जायचं. हो चला डोक मारू. लय गरमी झाली आता आंघोळ मी करू. फिरून जायचं. तसं का तू उडी मारणारच आहे तळजाई माता तो म्हणजे एक माणूस जाईल एवढा. जेव्हा सांभाळलं का डुबशील नाही तर रे पाण्यात. कुठं कॅमेरा चार्जिंग पॉईंट ठेवलं लई चांगला काम केलंय. चल चल सो गाईस आता आम्ही वापस स्टार्ट केलं चढायला. मध्ये ब्रेक घेतला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुना. घर सर्वात चुना बारीक करायचं इथं. चुना शिस प्लस एवढं हळू आमचं. चढतोय 90 डिग्री ना हा का पुढचा नाही पुढचा आहे पुढचा पण म्हणजे 90 हा 85 आहे का तरी 85 होता. हे पकडून चला मजा येईल. अरे तो टंका आहे कसं नाही तुझं. या साईडने तुम्हाला मजा येईल. स्ट्रॅटर्जी आपण सकाळी उठू म्हणलं जय थंड वाटते. पहिली जय हे बघ सरळ आहे. खतरनाक सीन आहे इथं. मला एक्सपिरियन्स डबल भाई. हा माझा जरा सीन आहे कारण की मी फर्स्ट टाइम कुठले मी जाताना असे दरवाजा असं बंद कर आणि असं खोलायचा व्हिडिओ काढ. हा सेम व्हिडिओ रील बनव. गडावर यायचं हो. या पाण्याचं काम. या पाणी लिंबू पण मिळतात. ती बोलली ना ती का खारा पाणी भेटेल. इथं लिंबू पाणी भेटतो. इकडे गुरुजी आहे. काय बोलता इकडं इथून ते गेले वर. काढ ना तुला काय जमत शेवण तो काय सुपरमॅन म्हणतो का. घाबरला आयरन मॅन. अरे हे बाबा खतरनाक आहे इथं. मला व्हिडिओ बघितला ना नेहुळ. मुमरा सेल्फी स्टिक भारी व्हिडिओ तिथे. सेल्फी स्टिक व्हिडिओ भारी येते. म्हणजे सीन होते ना हलती गादा गादा. ही बघ कशी होती बघ कशी झाली. तो सीन आहे याच्यात स्टेबल राहत नाही अशी. चीप आहे. त्यांचा हात पकड. त्यांचा हात पकड. व्हिडिओ तो काय 8 खांब आहे. 8 खांब. पावसाळ्यामध्ये इथे पाणी असतं.
मोबाईलमध्ये नाही होईल. चला आतमध्ये. खायला लागतील. अरे एक मिनिट थांबा. गोळ्याचा अंदाज पाहून गोळा करू. आमचं झालं, आमचं गेला. खायला मला चष्मा लागला म्हणून तसं वाटलं नाही. आणि दोन चष्मा काढून बघत जा. अरे तसं नाही, गेले आहे. यश पण चष्मा काढला. दिवे किती आहे बघ. दिवे भरपूर पडलेत. इथलं एक खंबा नाही ना, नाही इथले सगळे आहेत. सगळे आहेत. ते असं बोलतो तिथं की ती तो युगाचे खंबा आहे. आमच्या इकडे सांगतात. हे व्हाईट लाईन आहे ना पूर्ण राऊंड. हा एवढं पाणी असते. म्हणजे पूर्ण ही व्हाईट लाईन पूर्ण पाणी भरलेलं असते. आणि पाणी भरल्यावरती ना आतलं म्हणजे तळ दिसतं इथे. एवढं स्वच्छ पाणी असतं इकडे. बरोबर ना? इथं इथं आणि आवरं पावसाळ्यामध्ये पण ते हे पुढचं पण भरलेलं असतं. हम्म. पाणी दूर करून. पावसाचं. आणि याच्यावरती महादेवाचं मंदिर कोरलेलं आहे. हे दगडात कोरलेलं आहे, त्याच्यावरती महादेवाचं मंदिर कोरलेलंच आहे ते. हे महादेवाचं मंदिरातल्या तळातला भाग आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं. हे पूर्ण कातळात कोरलेली जागा आहे. 1 2 3 4 5 6 7 7 खांबावरती उभे असलेलं मंदिर आणि खांब पण आहेत ते पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले आहेत. आणि हे काय कोरीव इथं? कामाच्या वरती हे काय तिथे काय ठेवायला वगैरे काय जागा नाही. ते दिवाबत्तीचं काहीतरी असेल वरती विषय. काय आहे वरती? दगडी दगडीच फक्त. कारण लोहगडला गेलेलो तेव्हा पण घोड्याच्या पाग्यामध्ये ना असे राऊंड होते. कोरीव कामं केलेली ती. आणि त्या कोरीव कामामध्ये मला वाटतं घोड्याला जो लगाम असतो ना हा तो वरती बांधत असतील. आणि जेव्हा त्याला चारा खायचा असेल तेव्हा तो सोडत असतील आणि खाली चौकोन होता त्याच्यामध्ये चारा टाकत. हो. ही पाण्याची व्यवस्था तिथे होती. पहिला आता आतमध्ये जाऊया, नंतर महादेव दर्शन घेऊया. जाऊ आपण. इकडून आलो आपण. तेव्हा तिकडनं आलो. अरे येताना चढलो इथून पण इकडे येताना हा, इथून हा. आलो ना. चहा तसं. हे बघ इथून विसापूर आणि लोहगड दोन्ही दिसतात. हा पहिला विसापूर, हा त्याच्या बाजूचा लोहगड. लोहगड जे स्टार्ट आहे तो विंचूगड आहे. अच्छा. दक्षिण उत्तर. त्यासाठी प्रत्येक गडावरती जे महादेवाचं मंदिर आहे. हम्म. आता रात्री दिशा कशी कळणार ना आपल्याला. रात्री सूर्य नसतो, चंद्र असतो. मग महादेवाच्या मंदिराचा प्रवेशद्वार जिकडे असेल ती पूर्व दिशा. कारण आपण देवाचं चेहरा नेहमी उगवतीला ठेवतो हो. आणि मावळतीला पाठ असते. ते दिशा कळण्यासाठी ते महादेवाचे मंदिर आणि महादेवावरती श्रद्धा असते. आणि ते प्रत्येक वेळी तेव्हा काय दिशादर्शक वगैरे काय नव्हतं. त्यावेळेला महादेवाचं मंदिर आणि सूर्य उगवते मावळतीच्या दिशा. आणि प्रत्येक गडाची एक दिशा होती की लोहगडाच्या उत्तरेला हा गड आहे, दक्षिणेला हा गड आहे, पूर्वेला हा गड आहे, पश्चिमेला हा गड आहे. रायगडला पण होतं. रायगडाला जगदीश्वराचं मंदिर पण इकडे असं त्याच्या बाजूला समाधी आहे. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याचे किरण महादेवाच्या मंदिरावरती पण पडतात आणि समाधीला पण हे होतं. मस्त झोपलाय तो. ही एंडिंग आहे याची गडाची. त्याला माहिती ते. हे बघ इथं नेक्स्ट टाइम येताना शूज घ्यायचे. हो शूज घालणार होतो घाई मध्ये काढायलाच नाही. घाण पाणी आहे सगळं. तो पाणी काढत नाही का. ती घडूळ गधुळ गधुळ. हा एक टोक आहे. पाहुणा लेक. पाहुणा लेक. पाहुणा लेक आहे. बस 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 जास्त पूर्ण नका जाऊ. कारण तिथे खाली डायरेक्ट डाऊन म्हणजे हे दरी आहे. टकमक वाणी. मला वाटतं तो तुंग आहे. तो आणि कोरीगड या साईडलाच आहे. ते काय उन्हे जेवढे हा दिशा कळायचंच नाही. आपण काय वापरतो कंपास. त्याला आता दिशाची प्रॉब्लेम नाही रे गुगल मॅपमध्ये. इकडे कसं तिकडे नका जाऊ कारण खाली डायरेक्ट पावसा किती हिरो हिरो असेल इथे ना. पावसाळ्यात हवा किती सुटत असेल.
आपण आता हवा नाही म्हणून काय वाटलं हो. नाही चढायला. पावसाळ्यात डेंजर पण आहे. हे कॉर्नरने जिथून आलो ना आपण त्याला त्या ताईला खाली घेतली हम्म. तिथून चढता येईल का पावसाळ्यामध्ये एवढं ऊन वाढलं. पावसापूर्वी हिवाळा पण हा पावसाळ्यात गडाला डेंजरस. थंडीत जावा बेस्ट. वर जाऊन बघू चल. काहीच आता आपण उतरतो खाली. फिरून झालं वरचा आपला चाललं आता खाली वापस. अचानक सीन आहे माहिती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढ्या वयात तो गडावर आहे, आपण काय करू? चल मी व्हिडिओ काय शंभूळ काढतो आपण तेव्हा. अरे इकडे काढ. हे अरे काढा. सो गाईस आता आपण चाललोय महादरवाजाकडे. तर आम्हाला माहिती नाही रस्ता कुठे तो महादरवाजाचा. इथे 2 रस्ते गेले. हा एक अरे त्रिकोण बे. सो गाईस आता आपला त्रिकोणा किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण पण खाली उतरलो आता. तो आता आपण जरा रेस्ट करूया. तिथून काहीतरी खाऊया. जाऊ कोरी किल्ल्यावर. कोरीगडला 32-91 मध्ये आलेलो आहे आपण.